नमस्कार. स्पीड न्यूज 24च्या विशेष मुलाखतीमध्ये मी जावेद आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र शालेय जीवनामध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही मोठं झाल्यानंतर काय होणार, त्याला प्रत्येक विद्यार्थी उत्तर देतो, मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. मात्र असं कोणीही सांगत नाही की मी समाजसेवक होणार. मात्र परिस्थिती त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला समाजसेवक करत असते आणि अशाच पद्धतीचा जो काही समाजसेवेचा वसा आणि वारसा आहे तो चालवत आहेत. प्रत्येक जण अनाथाश्रम, वृद्धाश्रम चालवतात. मात्र एक करुणालय बालगृह जे गेले कित्येक वर्ष अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे माननीय आनंद बनसोडे आणि कुंदन बनसोडे या दोघांनी. तर त्यांचं प्रथमतः मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मानव संसाधन विकास संचलित करुणालय बालगृहाचे हे संस्थापक आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण आपण हा जो करुणालय बालगृहाचा इतिहास आहे आणि ती कशा पद्धतीने हे संपूर्ण त्याचा सांभाळ करत आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः प्रत्येक जण वृद्धाश्रम, जसं मी बोललो, वृद्धाश्रम, अनाथाश्रम काढतात. मात्र ही करुणालय बालगृह जे आहे ते वेगळ्याच पद्धतीने आपण या ठिकाणी शिये सारख्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहात. तर कशा पद्धतीने आपल्याला सुचलं? पहिल्यांदा मी न्यूज लाईव्ह 24चे दर्शकांचे धन्यवाद देतो आणि तुमच्या समोर येत असताना मला आनंद होत आहे की त्या चॅनेलने हे सामाजिक कार्य आमचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुंदर मार्ग निवडलेला आहे. यामुळं अनेक लोकांच्या पर्यंत आमचा आवाज आहे त्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. करुणालय बालगृह ही संकल्पना नव्हे, एक चळवळ म्हणून आम्ही कार्यरत केलेली आहे. कारण मी स्वतः अनाथ आश्रम मध्ये मोठं झालेलो आहे. मी आणि माझी भावंडं आम्ही आश्रम मध्ये मोठे झाल्यामुळं समाजाचं आम्ही देणे लागतो या उद्देशानं एकत्र येऊन जे काही आमचं फंडिंग सुरू झालं त्या फंडिंगला आम्ही नाव दिलं होतं मानव संसाधन विकास मिशन. म्हणजे गरजवंत मानवाला असणाऱ्या गरजांना मदत करून त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना एक चांगलं भारतीय नागरिक बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी म्हणून जे काय आमचं कष्टाचं आहे ते कुठंतरी फळ दुनियेला दिसावं हा त्या मागचा उद्देश होता. आणि त्यामधून आमचे जे काही सामाजिक उपक्रम सुरू होते आणि मग त्यावेळेला आम्ही रोटरीच्या बरोबरीने काम केलं आणि आम्ही काही आमचे जे नेटवर्कचे आमची जी मुलं आहेत, कॉलेज शिकणारी मुलं होती, त्याच्यामध्ये काही शिक्षक लोक होते, काही आमचे बरोबर करून आमच्या बरोबर आश्रम मध्ये मोठे झालेले जे काही आमचे मित्र लोक होते आणि त्यांच्या सहयोगानं आम्ही जे सामाजिक काम करत होतो आणि मग गरजवंताची गरज जाणून त्याला प्रत्यक्ष सहकार्य करण्याच्या उद्देशानं आम्ही त्याच्यासाठीच लागणारी मदत ती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हे करत असताना आजपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे आमची जाहिरातबाजी किंवा जगाच्या दृष्टिकोनातून आम्ही काही मोठं काम करतो असं दाखवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. तर जे काही काम आहे ते निमूटपणे, शांतपणे लोकांच्या गरजेपुरतं करणं हे आमचं काम होतं. आणि यामधूनच करत असताना एक अतिशय भयंकर अशी गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि त्यामुळे माझं मन व्याकुळ झालं. मी अस्वस्थ झालो त्या गोष्टीमुळं. आणि मग मी त्या गोष्टीसाठी विचार करत होतो की ह्या गोष्टीला आपण कशा प्रकारे सामोरं जाऊ शकतो, सहकार्य करू शकतो. कारण रोकडीमध्ये आमचं एक तंत्रनिकेतन सुरू केलेलं होतं आणि त्या गावामधूनच एक न्यूज बाहेर आली होती की तिथल्या 3 मुलांना संगोपनाची गरज आहे. जाऊन आम्ही प्रत्यक्षात पाहिले तर ती वस्तुस्थिती होती, परंतु त्यांना सहकार्य करण्यासाठी बातमीमुळे पुष्कळ लोक पुढे आले होते. आम्ही त्या मुलांची काळजी घेणाऱ्या आत्यांना इतकंच सांगितले की ज्यावेळेला तुम्हाला गरज भासेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला जरूर मदत करू. मग काही थोड्या दिवसातच ते आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी सांगितले की आम्हाला ह्या मुलांच्या संगोपनाची गरज आहे आणि म्हणून त्या मुलांच्या संगोपनासाठी आम्ही हात पुढे केला. वर्षभर आम्ही त्या लेकरांच्या आणि त्यांची काळजी करणाऱ्या त्यांच्या आत्यांना आम्ही सपोर्ट करत होतो. एका दुकानदाराच्या दुकानातून माल सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या पण गोष्टींची त्यांना गरज आहे त्या गोष्टीचा त्यांना पुरवठा व्हावा
आणि त्या होण्यासाठी जे काही त्यांना लागत होतं ते त्यांनी द्यायचं आणि आम्ही महिन्याच्या महिन्याला जाऊन ते पे करायचं. अशा पद्धतीने सुरुवातीचं आमचं काम होतं. पण काही दिवसानंतर अशा गोष्टी माझ्या कानावर आल्या की तुम्ही कोण, का काळजी करता त्यांची, आणि तुम्हाला इतकी त्यांची काळजी आहे तर तुम्ही आमच्या गावातून त्यांना घेऊन जा. अच्छा. काही तरुण मुलं पण आमच्याकडे आली आणि काही जाणकार लोक पण आले आणि त्या सगळ्यांचा एकच उद्देश होता की ही घाण, ही कीड आमच्यामध्ये नको. आणि म्हणून मग आम्हाला त्या गोष्टीचं दुःख झालं आणि मग त्या मुलांच्यासाठी संगोपन करणाऱ्या आत्यांना आम्ही विचारलं काय करावं, तर ती म्हणाली यांच्यामुळे माझं जीवन हैराण झालेलं आहे. अर्थात ही गोष्ट गेल्या 16 वर्षापूर्वीची. त्याच्यामुळं त्यावेळेला असणारा HIV लोकांच्या मनावरचा परिणाम होता तो फार गंभीर होता. आता जसं कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोक जे घाबरत होते त्याप्रमाणेच HIVच्या बाबतीत लोक घाबरत होते. परंतु अजूनही तशी परिस्थिती. पण 1987 ला ज्या वेळेला मी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स करत होतो त्यावेळेला HIV हा माझा प्रमुख विषय होता. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची जी भीती आहे ती भीती माझ्यामध्ये नव्हती, कारण मला त्याच्याबद्दल जाण होती, मी त्याच्याबद्दल अभ्यास केलेला होता. आणि मग म्हणून आम्ही त्या मुलांना संगोपन करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलांसाठी आम्ही शासकीय अनुदान देणाऱ्या पुष्कळशा संस्थांच्या मध्ये, बालगृहांच्या मध्ये आणि वसतिगृहांच्या मध्ये भेटलो आणि त्या मुलांच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी काय सोय होती का पाहिजे, पण तसं आम्हाला काय न दिसल्यामुळं आम्ही त्या मुलांचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्या 3 बालकांना घेऊन घरी आणून आम्ही त्यांचं संगोपन करत. वास्तविकता घरी आणून संगोपन करत असताना नक्कीच विरोध झाला, त्याला अडचणी निर्माण झाल्या. परंतु एक गोष्ट चांगली होती की माझे जी भावंड होती ते आम्ही सर्वजण ज्या आश्रम मध्ये मोठे झालेले होते त्यामुळे आमच्यावर ते संस्कार होते. आम्ही गरिबीची जाण पाहिलेली होती, नक्कीच अनुभवलेली होती आणि त्या परिस्थितीतून एखाद्याला जीवन देणं हे पवित्र कार्य आपल्याला केलं पाहिजे ह्या उद्देशाप्रत आम्ही येऊन पोहोचलेलो होतो. म्हणून त्यावर आम्हाला थोडासा पडदा टाकता आला. परंतु हे संगोपन करत असताना इतकं सोपं नव्हतं. ह्या मुलांना औषधोपचाराची सोय आपल्याकडे कुठेही नव्हती. ARTची सोयही 4-5 लाख कुठं उपलब्ध नव्हती. पण प्रायोगिक स्वरूपामध्ये शासनाने कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यासाठी सांगलीला एक युनिट सुरू केलेलं आणि म्हणून मी त्या मुलांना दर आठवड्याला गाडीवर घ्यायचो आणि सांगलीला जाऊन त्यांचं उपचार करायचं, त्यांचे सर्व ट्रीटमेंट त्या ठिकाणी करायचे आणि मग परत यायचं. ही प्रोसिजर सुरू होती. पण 2-3 महिन्यामध्ये कदाचित तिथूनच ही न्यूज लीक झाली असावी. महाबळेश्वर जवळच्या मेढा म्हणून जे शहर आहे आणि त्याच्या आसपासच्या ज्या वाड्या आहेत त्या आसपासच्या वाड्यातून 6 मुलं रात्रीच्या वेळेला आमच्या दारात आणून सोडली. 3 मुलं सर्व HIV पॉझिटिव्ह होती, तीही अनाथ होती. आणि ज्या वेळेला ती मुलं माझ्याकडे आली त्यातली सर्वात लहान मुलगी होती 2.5 वर्षाची आणि सर्वात मोठी मुलगी होती ती 13 वर्षाची होती आणि मधल्या एजची बाकीची मुलं होती. त्यामुळे त्यांची सर्व माहिती मला कळाली की कुठून आले, कसे आले, काय आले. आणि सर्व मुलं घेऊन मी महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांना सांगितले बाबा अनाथाचं पालन पोषण करणं शासनाची जबाबदारी. बिलकुल. अचानक आलेल्या इतक्या मुलांचं संगोपन करण्याची आमचीही तयारी नाही. आणि मग त्यांनी पहिल्यांदा सर्व ऐकून घेतलं आणि मला म्हणाले, सर त्यांच्या शासकीय भाषेत म्हणाले, मग तुमच्या फौजदारी का करण्यात येऊ? त्या प्रश्नानं मी थोडासा अचंबित झालो. मी म्हटलं का एखाद्याला जीवन देणं गुन्हा आहे का? तर ते म्हणाले हो, हा कायदेशीर गुन्हा आहे. कारण कुणाची मुलं तुम्ही बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवू शकत नाही. आणि म्हटलं ठीक आहे, मग आम्ही ही मुलं तुमच्याकडे देतो आणि आम्ही निघून जातो. तर ते म्हणाले, ते हसले आणि ते म्हणाले की सर तुम्ही खूप चांगलं काम करता आणि काय करा, तुमच्याकडे जी मुलं आहेत ह्या मुलांची नाव लिस्ट आम्हाला द्या आणि आपण तुम्हाला संगोपनासाठी सहकार्य करू. आपण याच्यासाठी स्टाफ घेऊ, आपण यांच्यासाठी रितसर परमिशन घेऊ आणि हे काम तुम्ही सुरू ठेवा. आणि त्यांनी आमच्या पाठीवर हात फिरवला. पण ही गोष्ट आम्हाला फार उशिरा कळाली कारण त्यांनी आपली जबाबदारी गोड बोलून आमच्यावर टाकली गेली. आणि मग त्या लेकरांचं संगोपन करत असताना आम्ही 1, 2, 3 वर्ष आमची गेली पण आम्हाला ना परमिशन मिळाली ना आम्हाला
कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळालं ना, कोणती मदत मिळाली. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे विनंती करायला गेलो तर त्यांनी मला एक फॉर्म दिला आणि सांगितलं, हा फॉर्म भरा आणि शासनानं बालगृह देण्यासाठीचा जाहिरात काढलेली आहे, याच्यामध्ये तुमचं काम होऊन जाईल. आणि मग त्याप्रमाणे आपण ते प्रस्ताव केला. प्रस्ताव एकदा नाही 7 वेळा बदलला. पेपर तेच होते, फक्त त्याचे नंबर खालवर करण्यात आले. आणि पण ज्या वेळेला मंजुरी आली त्यामध्ये करुणालयाचं नाव नव्हतं. ही गोष्ट वाईट वाटली. आणि मग जेव्हा त्यांना मी विचारलं आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं वजन कमी पडलं. अर्थात ते लक्षात अनाथ लेकरांचं संगोपन करत असताना जे वजन कमी पडलं, याच्यामुळे म्हटलं तर माझं तर वजन भरपूर आहे म्हटलं. पण ते म्हणाले वजन कमी पडलं. आणि मग दुर्दैवानं मग त्या लोकांच्या सल्ल्यानं आम्हाला याच्यासाठी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करावा लागला. इकडे प्रश्न उपस्थित आणि इकडे आमचं सांत्वन म्हणून आम्हाला विनाअनुदानित HIV बाधित मुलांच्यासाठी बालगृह चालवण्यासाठी परमिशन देण्यात आली. आणि हे आमचं करुणालय हे दक्षिण महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलं बालगृह होतं की ज्याच्यामध्ये HIV पॉझिटिव्ह सर्व अनाथ लेकरांचं संगोपन केलं जातं. पण आज सुद्धा ह्या बालगृहाला शासनाकडून 1 रुपया अनुदान नाही किंवा कोणती मदत नाही. हे तुम्हासारख्यांच्या मदतीवर, सहकार्यावर लोक येतात, काम पाहतात. परमेश्वर त्यांच्या अंतःकरणामध्ये माणुसकीचा कळवळा निर्माण करतो आणि त्यातून हे बालगृह चालत आहे. आणि हे चालवण्यासाठीची माझी चळवळ नाही तर माझं फक्त छोटस समर्पण आहे. आम्हा उभयतांचं या सेवेसाठी जीवन समर्पण आहे. बाकी लोकांच्या मदतीच्या सहकार्यातून हे काम आमचं सुरू आहे. नक्कीच या भागामध्ये आपण एवढं मोठं हे जे करुणालय बालगृह आहे ते चालवत आहात. मग काही लोकांचे विरोध होत आहेत का आपल्याला? अजूनही होत आहेत का? ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला काही विरोध झाले का? तुम्ही जसं म्हटलं की ज्या वेळेला मी 3 मुलं घरी आणली घरातून त्यावेळेला काही अडचणी निर्माण झाल्या. अशा पद्धतीने काही आजूबाजूच्या लोकांनी काही अडचणी निर्माण केल्या का? निश्चितच. कारण ज्या गावातून ती मुलं आली त्या गावातल्या लोकांनी जर त्यांना विरोध केलेला होता बिलकुल, तर ह्या गावात आल्यानंतर ती लोकांना गोष्ट आवडणारच नाही. आणि हे आपल्याला माहित आहे की ज्या झाडाला फळ असतात त्या झाडाला दगड पडतातच. त्याच्यामुळे ही मानसिक तयारी ठेवूनच आम्ही हे काम सुरू केलेलं होतं. विरोध झाला, त्रास झाला आणि त्रास चालू असताना, विरोध चालू असताना जे लोक चांगले आहेत, कारण समाजात सगळेच लोक वाईट नाही, बिलकुल बरेच लोक चांगले आहेत आणि असे लोक आमच्या पाठीशी उभे राहत गेले. ते म्हणत राहिले, ते आमचं सांत्वन करत गेले, ते आम्हाला समंजसपणे सांगत गेले हे सोसावं लागेल, हरकत नाही, परंतु आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि लोकांचे हे शब्द जे आहे ना ते आम्हाला प्रोत्साहन देत होते, ते आम्हाला सामर्थ्य देत होते. त्याबरोबर होत असलेल्या विरोधातून बऱ्याचशा गोष्टीचा विरोध झाला. अगदी मुलांना शाळेचा विरोध झाला, मुलांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दवाखान्यात जात असताना सुद्धा तिथेही सुद्धा आम्हाला विरोध झालेला होता. परंतु वेळ निघून गेली, परिस्थिती बदलत गेली, अवेअरनेस वाढत गेला, जनजागृती वाढत गेली. 24 तास आम्ही उभयता आमच्या लहान लेकरांसह त्यांच्यामध्ये राहून एक काम करतो हे ज्या वेळेला लोकांना जाणवायला लागलं त्यावेळेला स्थानिक विरोध आहे तो थोड्या प्रमाणात कमी झाला. पण तुम्ही आता मला प्रश्न केला अजून पण आहे का, तर मला वाटतं की ह्या माणसाची प्रवृत्ती जोपर्यंत विकृतीतून सकृतीत येत नाही तोपर्यंत हे होतच राहणार आणि ते आम्ही स्वीकारलेलं आहे. आता इतके विद्यार्थी, 35 विद्यार्थी तुमचे इंडोवर आता सध्या आहेत, तर मग या संपूर्ण HIV बाधित मुलांचं तुम्ही शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्या संपूर्ण गोष्टींचं कशा पद्धतीने तुम्ही बॅलन्स लागता? आता सध्या आमची जी मुलं आहेत ती CPR कडे रजिस्टर्ड आहे. CPR ला जो MSAC थ्रू औषध पुरवठा केला जातो, त्यामुळे तिथून मिळणारी मुलांची औषधं आहेत फक्त HIVची तिथली आहे. पण HIV मुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होत असते आणि त्याला जे सेकंडरी इन्फेक्शन होतं, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा त्यांनी प्रदीर्घ काळ घेतलेल्या औषधामुळे त्यांच्या अवयवावर होणारा परिणाम असेल, म्हणजे सुरुवातीची जी आपल्याकडे ART आलेली होती त्याचे पुष्कळशे दुष्परिणाम आहेत की त्यामुळं मेंदू
कमकुवत होतो. त्यामुळे कानाचे ऐकण्याची शक्ती कमी येते. काही मुलांचे डोळे निष्ठे झालेले कमी होत जाते. किडनीच्यावर परिणाम होतो. अशा त्याच्या जिथं जिथं अवयव जो अवयव शरीरामध्ये कमकुवत आहे त्याच्यावर ते अटॅक करतात आणि त्याच्यातून रिकवर करण्यासाठी वेळ लागतो. पण त्यासाठी जी लागणारी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी ज्या वेळेला मुलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात त्यांना ब्लड देण्यापासून आपल्याला सर्व गोष्टी त्या पे कराव्या लागतात. त्याच्यासाठी आपल्याला खर्च करावा लागतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला काही जाणकार लोक आहेत की जे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरोबर आपल्या नातेवाईकांच्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्हाला मदतीचे हात करतात. मग त्यावेळेला आम्ही त्यांना त्या जबाबदाऱ्या देतो. आम्ही त्यांना सांगतो आमचा औषधाचा खर्च हा आहे की या दुकानात आमची ही उधारी आहे, तुम्ही त्यांच्या नावाने चेक द्या किंवा आम्हाला ही औषधं लागतात ती औषधं द्या, आम्हाला हे धान्य लागतं हे द्या, आम्हाला हे कडधान्य लागतं. अगदी संडास बाथरूमच्या स्वच्छतेपासूनच जे मटेरियल लागतं ह्या हार्पिक, फिनेल आणि खराटे, झाडू, ब्रश पासून आम्ही लोकांच्याकडून घेतो. आणि लोक इतके चांगले आहेत, समंजस आहेत की ज्या गोष्टी आम्ही मागतो त्याच्यामध्ये ते अधिक देतात, कमी काही करत नाही. आणि यामुळं आमचं बरंच ओझं लोकांनी आपलं ओझं म्हणून स्वीकारलेलं आहे. कुंदन, माझा तुम्हाला प्रश्न असेल की ज्या वेळेला सरांनी सांगितले की 3 विद्यार्थी ज्या वेळेला आणले, 3 मुलं ज्यावेळेला आणले त्यावेळेला त्यांच्या घरातून विरोध झाला, ज्यावेळेला तुमच्या माहेरी ही गोष्ट कळाली त्यावेळेला काय प्रतिक्रिया होत्या? त्यांच्या घरातून म्हणजे सरांच्या घरातून नाही विरोध झाला, कारण सगळ्या बहीण भावंडांच्या मध्ये हे झालेलं होतं. अच्छा. त्यांनी ठरवलेलं होतं आणि माझा पण काही विरोध नव्हता या गोष्टीला. बाहेरून थोडस होतं म्हणजे. मग कसं त्याला तुम्ही टॅकल केलात? त्या प्रसंगाला कसं टॅकल केलं आपण? पण वेळच त्या गोष्टीला त्यांना सावरून घेतलेली, वेळेनेच दाखवून दिलं त्यांना. थोडस धीर धरावा लागतो कुठली पण गोष्ट करत असताना. झालं ते पण आहे त्याचा. मग आता संपूर्ण हा जो आर्थिक बॅलन्स आहे तो कशा पद्धतीने तुम्ही जसं म्हणला की काही जाणकार लोक आहेत त्या जाणकार लोकांकडून घेतोय, अजूनही तुम्ही सुद्धा आहात, संपूर्ण तुमचं सर्वस्व तुम्ही या करुणालय बालगृहासाठी अर्पण केलं. मग आर्थिक जी काही गोष्ट असते हे संपूर्ण करत असताना तर ती कशा पद्धतीने तुम्ही आता हाताळत आहात? तुम्ही विचारलेला प्रश्न रास्त आहे, कारण याच्याबरोबर ह्या मुलांच्या संगोपनाबरोबर आमचाही परिवार आहे. बिलकुल. आणि ह्या परिवाराला सांभाळण्यासाठी सुद्धा निधी लागतो, गरज लागते सगळ्या गोष्टी. एक गोष्ट आहे की मानव संसाधन विकास मिशन हे ट्रस्ट जे आम्ही रजिस्टर्ड केलेले ट्रस्ट आहे त्याचा करुणालय बालगृह एक अपत्य आहे. अच्छा. त्यामुळं ट्रस्ट जे निर्माण केलंय ह्या ट्रस्ट मध्ये जे आमचे डायरेक्टर लोक आहेत ते आमचे काही नातेवाईकही आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्या बरोबर ज्यांना बालगृहामध्ये वाढण्याचा अनुभव आहे तेही आहे. त्यामुळं आमच्यासाठीची त्यांनी प्रोव्हिजन केलेली आहे. आमच्या मुलांचं शिक्षण, आमच्या गरजा ह्यासाठीची प्रोव्हिजन मानव संसाधन विकास मिशन मधूनच आमच्यासाठी केली गेलेली आहे. त्यामुळं आमच्या कुटुंबाचा प्रश्न संपलेला आहे. परंतु बालगृहाचा जर बघितला तर लोकांचं मदत, सहकार्य वस्तू रूपानं, आर्थिक रूपानं, आणि यावर आमचा हा सर्व डोलारा उभारलेला आहे. ही जी मुलं आहेत आपल्या आता सध्या 35 इतकी मुलं जी आहेत त्या मुलांना याची जाणीव आहे का की आम्हाला काहीतरी एका विषाणूनं ग्रासलेलं आहे, याची जाणीव त्यांना आहे का? असेल तर मग कशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी तिथं हाताळता? आमच्याकडे जी मुले येतात ही बाल कल्याण समितीच्या थ्रू येतात. हे डायरेक्ट मुलं आम्ही घेत नाही. अच्छा. सुरुवातीला जे आमच्या इकडे 2010 पर्यंत ही मुलं डायरेक्ट येत होती. जितकी मुलं येत होती तितकी मुलं आम्ही स्वीकारत होतो. परंतु ज्या वेळेला 2010 नंतर आम्हाला आयुक्तालय महिला बाल कल्याण पुणे यांच्याकडून याच्यासाठी परमिशन मिळाली, म्हणजे मुलं ठेवण्यासाठी विनाअनुदानी परमिशन मिळाली, तेव्हापासून आमच्याकडे येणारी हे बालकं बाल कल्याण समिती यांच्याकडून येतात, ऍडमिशन होतात. याकडून आलेली मुलं कधी कधी लहान मुलं पण असायची. आमच्याकडे सुरुवातीला 2 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्षाची असणारी मुलं, आता जी आमची 7वी, 8वी, 9वी पर्यंतची मुलं आहेत ती 2 वर्ष, 6 महिने, 9 महिने, वर्षाची अशी आलेली लहान बालक आहेत. बिलकुल. आता आमच्याकडे आल्यानंतर कसं आहे की सर्वच बालकं जे आहेत ती HIV बाधित असल्यामुळे ते समदुःखी आहे आणि सर्वांना मेडिसिन आहे. म्हणून सर्वांच्या मेडिसिनची वेळ ही
सकाळी आणि संध्याकाळी एकच आहे. एकच आहे. ज्यामुळं ती सर्वजण काय करतात, एकत्ररित्या औषध घेतात आणि सगळीच समदुखी असल्यामुळं त्यांना त्याचं वेगळे पण काय वाटत नाही. पण जी मुलं 12, 13, 14 वर्षाची होतात, किशोर वयामध्ये ज्या वेळेला मुलं येतात, त्यावेळेला हा त्यांना प्रश्न भेडसावत असतो की आमच्याच वाट्याला का, आम्हीच हे का खावं. मग ज्या वेळेला ते CPR येत असतात त्यावेळेला काउन्सिलर जे आहेत तिथे CPR मध्ये HIV चे जे काउन्सिलर आहेत ते काउन्सिलर त्यांना समुपदेशन करतात आणि समुपदेशनातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग ह्या गोष्टी करत असताना सर्कस तर आहेच, कारण पुष्कळ मुलं जे आहेत त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ते समुपदेशकाला कळतच असं नाही. बरोबर. प्रत्येकाला, कारण तो किती उघड होतो, किती बोलतो यावर ते डिपेंड आहे. पण जर ते बोलले नाही, जर ते मनामध्ये खचून राहिले, तर बऱ्याच वेळेला ही ज्या वेळेला 17-18 वर्षाची वयाची मुलं असतात ना, त्यावेळेला ती धोकादायक ठरतात. कारण त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ना ते नेहमी उलटापालट करणारे असतात. त्याला कारणही दुसरं असं आहे. पहिलं कारण हे आहे की आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाल कल्याण समिती आपल्याला करुणालयामध्ये ठेवणार नाही, ते आपल्याला बाहेर काढणार. ज्या वेळेला ही बाहेर काढणार त्यावेळेला या मुलांची काळजी आणि संरक्षणाची जबाबदारी जरी ते अधिकृतरित्या म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून सज्ञान झाले असले तरी ते सक्षम झालेले नाही. अच्छा. आणि ही उणीव आहे याच्यामध्ये. आणि ही जी उणीव आहे ना, आता आपण बाहेर पडल्यानंतर काय करणार, नक्कीच यामुळे त्यांच्या पुढे तो प्रश्न असतो ना, तो प्रश्न त्यांना सतावत असतो. आता आपली काळजी कोण करणार, किंवा आता जर आम्ही बाहेर गेलो आणि समाजामध्ये काम करायला लागलो तर समाज आम्हाला ऍक्सेप्ट करेल का. कारण ज्या वेळेला ही मुलं एकत्ररित्या CPR मध्ये जातात त्यावेळेला HIV ची औषधं घेण्यासाठी जे बाहेरून लोक येतात त्या मुलांच्या बरोबर, त्या लोकांच्या बरोबर ह्या मुलांचा जो होणारा संवाद आहे तो संवाद ह्यांना हे प्रश्न निर्माण करून देतो त्यांच्या डोक्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे की बाहेर गेलेली जी आमची मुलं आहेत, आणि ह्या 16 वर्षामध्ये जवळ शेकडो आमची मुलं बाहेर गेलेली, 18 वर्ष पूर्ण करून जी मुलं चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत त्यांना जी काही चांगली कामं मिळत आहेत त्याच्यामध्ये ते समाधान आहे. पण जी आपल्या शिकू शकलेली नाही, त्यांच्या ज्या कमकुवत बाजू आहेत त्यामुळं ती जी शिकू शकलेली नाही, जेव्हा ही बाहेर जाऊन त्यांना कष्टाची कामं करावी लागत आहे त्यावेळेला त्यांना त्यांच्यामध्ये असणारी ताकद किंवा करावं लागणारं कष्ट यांची ज्यावेळेस त्यांना जाणीव होते त्यावेळेस ते हैराण होऊन गेलेले आहेत, ते अस्वस्थ झालेले आहेत. बिलकुल. मग अशा मुलांची ज्यावेळेला त्यांची भेट होते आणि त्यांची मुलाखत होते आणि मग ही मुलं जे आहेत ती अस्वस्थ झालेली असतात आणि यामुळं पुष्कळशा वेळेला त्यांच्या डोक्यामध्ये अविचारांचं थैमान घातलेलं असतं आणि यावेळेला त्यांचं मनस्वास्थ्य राखणं ही आमची खरी सर्कस असते. आणि त्यामुळे आमचे समुपदेशक पण त्याच्यासाठी काम करतात, त्याच्यासाठी स्टाफची गरज आहे. पण आजची परिस्थिती तुम्हाला माहित आहे, या विषाणूच्या बाबतीत जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. शासन करतच आहे, मात्र खूप लोकांच्या मध्ये ही जनजागृती गरजेची आहे. या स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण लोकांना याबद्दल काय आवाहन कराल? आव्हान इतकंच करू शकतो की माझ्या प्रियानो, HIV चा व्हायरस हा संसर्गजन्य नाही. त्याच्यामुळं त्यांना हात लावल्यानं, त्यांच्या बरोबर राहिल्यानं, त्यांच्या बिछाण्यावर बसल्यानं किंवा त्यांच्या बरोबर कपडे घातल्यानं हा व्हायरस आपल्याकडे ट्रान्सफर होत नाही. बिलकुल. आपली नैतिकता डळली आणि आम्ही चुकीच्या मार्गाने आपले विश्वासू जीवनसाथी बदलले तर मात्र हा धोका निश्चित प्रकारे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुमच्या विश्वासू जीवनसाथी बरोबर विश्वासू राहा, चुकूनही घाणीमध्ये तोंड घालू नका. आणि दुसरी गोष्ट आहे की ड्रग आणि कुठलंही व्यसन जे आहे की जे बाहेरून शरीरामध्ये घेतलं जातं याचा वापर करू नका, त्या मार्गातही जाऊ नका. म्हणजे परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य करेल आणि या व्हायरस पासून तुमचा बचाव करेल आणि तुमच्या वाट्याला हे दुर्दैवाचे दिवस येणार नाही. कारण जेव्हा HIV होतो त्यावेळेला मनुष्य मानसिकदृष्ट्या खचला जातो,
सामाजिक दृष्ट्या तो उपेक्षित होतो आणि मग माणूस बनून त्याला निराधार होण्याची वेळ येते. केवळ चूक एकाची असते पण सर्व कुटुंब बहिष्कृत होतं. त्या अघोषित बहिष्काराचे बळी तुम्ही आणि तुमचा परिवार होऊ नये म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ह्या आजारापासून तुम्ही दूर राहा. नक्कीच. धन्यवाद. ज्या समाजानं मुलांना बहिष्कृत केलं त्या मुलांना आधार देण्याचं काम आपण दोघांनी केलेलं आहे. खूप मोठं कार्य आहे. स्पीड न्यूज 24च्या वतीनं आपल्या या भावी कार्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि या स्पीड न्यूज 24च्या माध्यमातून खूप खूप लोकांच्या आपल्यापर्यंत मदत येतील अशी अपेक्षा करूयात आणि आपणाला त्याबद्दल खूप खूप आपल्या दोघांचेही आभार. थँक्यू.